करीती जय जयकार देता राम नामे भूकार नांदे अंबर कोंदले प्रभु रामचंद्र भगवान की जय। असो ग्रंथ करते एकनाथ महाराज या प्रभू रामचंद्राची कथा सांगत असताना सांगू लागले, ज्या वेळेस प्रभू रामचंद्राला युवताचा वेश बघितला, सर्वांना आनंदी आनंद झाला आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचा जय जयकार केला। ज्या वेळेस वानर वीरांनी जय जयकार केला, त्यावेळेस आकाश पाताळ सर्व ठिकाणी हे पृथ्वीचं जे काय मृत्यू लोक या मृत्यू लोकावर त्या आवाजानं इतकं दणानून गेलं की त्याचा पूर्ण आवाज दणानून गेलं। वानरांनी जमिनीवर भूमुखार केला तर सर्व तिने ताळ दणानून गेले आणि आपण जय जयकार केला तर आपल्याला ऐकू आला नाही। अशी अवस्था त्या हनुमंताची झाली, हनुमान वानर वीरांनी केलेली। समुद्रे श्रीराम धरणी हाती नेला वरुणालया प्रती वरुणासी नमस्कारे रघुपती व्रत मूर्ती देखोनी। मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना पूर्ण वीर स्त्रीचे कपडे घातले, त्यावेळेस समुद्रानं प्रभू रामचंद्राच्या हाताला धरलं आणि वरुण लोकांमध्ये वरुणाकडे घेऊन गेले। त्यावेळेस वरुणाला प्रभू रामचंद्राने नमस्कार घातला। वरुणे घाले लोटांगण श्रीराम अवतारे ब्रह्मपूर्ण शीघ्र करे लंका गमन विजय पूर्ण तू होसी। ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वरुणाला नमस्कार केला, पण वरुणांनी मले पूर्ण ब्रह्म असलेला देवाधिदेव येतात अवतार घेऊन इथं आले। मग वरुणांनीही त्यांना नमस्कार घातला आणि प्रभू रामचंद्राला आशीर्वाद दिला, आता लवकरात लवकर तुम्ही लंकेमध्ये जा आणि त्या दुष्ट राजा रावणाला दंड द्या, असं वरून प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले। जैसा शृंगारीला श्रीरामचंद्र तैसाची सखा सौमित्र दोघे महावीर सूर जे वीर विचंद्र आकाशी। ज्या वेळेस प्रभू रामचंद्रालाही आहेर दिला, त्यांना पूर्ण वीर स्त्रीचं सुशोभित केलं, त्याच पद्धतीनं त्याच तोलामोलानं लक्ष्मणालाही वीर स्त्रीचा पूर्ण कपडे घातले आणि ज्या वेळेस त्यांना बघितलं त्यावेळेस एक आकाशामध्ये जसे सूर्य शोभून दिसतो त्या पद्धतीने एक सूर्य जसा दिसतो तसा चंद्र आणि त्याच पद्धतीने प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण दिसू लागलेले। समुद्रे आनोनी आदान रत्नाजळे भरोनी पूर्ण श्रीरामाचे ओवाळून सांगले आपण स्वानंदे। ज्या वेळेस प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला सुशोभित दिसू लागले त्यावेळेस समुद्राला वाटलं की माझ्या रामाला पुन्हा पुन्हाची दिष्ट लागल असं वाटलं, म्हणून त्यांनी समुद्रामधून पूर्ण रत्न आणले समुद्राला प्रभू रामचंद्रावरून आणि लक्ष्मणावरून ओवाळून टाकलेले। सुग्रीव येवोनी उठा उठी ओवाळोनी धनकोटी वाटू जाता समुद्र तटी मागता दृष्टी दिसेना। ज्या वेळेस समुद्रानं ओवाळलं पुन्हा सुग्रीव राजाला वाटलं की माझ्या रामाला पुन्हा दिष्ट लागल, यांच्यावरून काय ओवाळून टाकावा, म्हणून सुग्रीव राजानं बरचस असं धन घेतलं प्रभू रामचंद्रावरून ओवाळलं आणि समुद्राच्या कडेवर कुणी याचक जन त्याला वाटण्यासाठी गेले, पण त्या ठिकाणी कोण होतं, फक्त वानरवीर होते। याचक जन कुणी नसल्यामुळे तिथं त्या सुग्रीवाचं धन घेण्यासाठी कुणीही नव्हतं। श्रीरामाची ये संगती लोलुपता निमाली निश्चिती मागण्याचे समूळ शांती स्वानंदे तृप्ती सर्वाशी। ज्या ज्या वीर त्या प्रभू रामचंद्राच्या बरोबर होते त्या सर्वांना प्रभू रामचंद्राचे बघितल्याच्या नंतर किंवा प्रभू रामचंद्राची भेट झाल्यावर सर्वांचं मन तृप्त झालेलं होतं। याचकासाठी कोण मुरलं तिथं अशी
अवस्था त्या सर्वांची झालेली. सर्वांचे लाडके हरिभक्तपरायण बाबुराव महाराज मायकर आणि सूचक